बघा एक नंबर सगळे आंदोलन बघा त्यांना गद्दारी वेगळी पाहतात मी पाहू ना ते सगळे आंदोलन सक्सेस आहेत बरोबर का त्यांचं काय तू बाबा आमचे काय नाही मागच्या वेळी 8,000 9,000ची खुर्ची राजेंद्र मस्के घेऊन गेला. बजेट आंदोलनावरच होतं नाही विषयावर. सविनय जय भीम जय शिवराय जय श्रीराम. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता तथा गुणरत्न मावळा. आज या ठिकाणी खरं तर आम्ही उपोषणाला बसलोय. उपोषणाचा विषय इतका गंभीर आहे. गेल्या 24 जूनला ग्रामपंचायत अलगुडेवाडी तालुका फलटण येथे दलित शिपायास मारहाण झाली. ती मारहाण ग्रामपंचायत सदस्यांच्या पतिराजांनी येऊन ऑन ड्युटी असणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. ग्रामपंचायतीच्या साहित्याची नासधूस केली. त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदारांना तिथलं पत्र दिलं फलटणला आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. संबंधित विषयात जर गुन्हा दाखल झाला नाही तर 29 जूनला माझ्या वाढदिवसा दिवशी मी इच्छामरण आंदोलन घेईन. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत आम्हाला पत्रव्यवहार केला की आपण इच्छामरण आंदोलन करू नका, आम्ही कारवाई करतो. आणि कारवाईच्या नावाखाली आम्हाला केळं आणि गाजरं दाखवण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली जी आम्हाला बिलकुल मान्य नाही. संबंधित विषयात ग्रामपंचायतीचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. दप्तर क्रमांक 9 फाटलेला आहे. तर त्या अनुषंगाने 353 शासकीय कामात अडथळा आणणे, दलित कार्यकर्त्याला कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी मारहाण करणे हे क्रमप्राप्त असताना गुन्हा दाखल होत नाही. त्या अनुषंगाने आम्ही आज उपोषणाला बसलो. जिल्हाधिकाऱ्यांना आज पुन्हा पत्र व्यवहार केला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आता स्पष्ट सांगितले की मी वर आदेश केलेले आहेत की गुन्हा दाखल होईल, तुम्ही आंदोलन थांबवा. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर आमचा बिलकुल विश्वास नाही. त्यामुळे मी पीडित सचिन मोरेला पाठवलेला आहे. गुन्हा जर संध्याकाळी दाखल होतोय तेव्हाच आम्ही हे आंदोलन स्थळ सोडणार आहोत आणि पाणी घेऊन हे उपोषण थांबवणार आहोत. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या आंदोलनाला सकाळपासून लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि पाठिंबा याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि प्रशासनाची कान झाडणी करणारे, कान उपटणारे आमचे आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोक बापू गायकवाड यांनी खरं तर या आंदोलनाला सुरुवातीपासून लावून धरलं होतं. पाठपुरावा त्यांच्याकडून चालू होता आणि आज त्या अनुषंगाने त्यांच्या वतीनं जिल्हा कार्याध्यक्ष खऱ्या अर्थाने इथं पाठिंबा देण्यासाठी आले. त्यांचं देखील मी आणि त्यांच्या सहकार्यांचं देखील आभार मानतो. आणि आंदोलन आमचं अर्ध यशस्वी झालेलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र हे आंदोलन पूर्णतः स्थगित होईल. या पुढचा पाठपुरावा ग्रामपंचायतीत झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानासाठी ग्राम विकास अधिकारी तथा ग्रामसेवक यांना निलंबित आणि बडतर्फ करण्यात यावं यासाठी पुढचा पाठपुरावा हा आम्ही फलटण व्हिडिओ करणार आहोत. जय भीम जय शिवराय जय श्रीराम. जय भीम जय शिवराय. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब तसेच महाराष्ट्र सातारातील बुलंद आवाज अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशानुसार आज कलेक्टर कार्यालयाबाहेर मी जिल्हा कार्याध्यक्ष आदित्य गायकवाड आज आमचे सहकारी जे आहेत संदीप जाधव यांना माझा रिपब्लिकन पार्टीचा मी पक्षातर्फे यांना पाठिंबा देत आहे. कारण की फलटणमध्ये ज्या गावामध्ये महापुरुषांना जो अवमान केलेला आहे याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आज ते बड्डे दिवशी त्यांचं आंदोलन करणार होते, परंतु प्रशासनाने त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही थांबा, आम्ही कारवाई करतो म्हणून. परंतु कोणतीही कारवाई त्यांनी केली नसताना आज मला सांगावंसं वाटतं की सामाजिक कार्यकर्ते जे संदीप जाधव आहेत हे सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत. परंतु माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो जरा चुकीचा आहे. परंतु तुम्ही त्यांचे जर पत्रव्यवहार बघितले किंवा त्यांचा लढा बघितला किंवा त्यांचं न्याय द्यायचं काम बघितलं तर अतिशय उत्तम आहे. आताच 15 दिवसापूर्वी ग्रामपंचायत तांदूळवाडी या गावामध्येही त्यांनी चांगल्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे. त्यांचं तुम्ही आंदोलन बघा आणि असाच
जो सामाजिक कार्यकर्ता आहे ह्याने आता जे महापुरुषांना जे आव्हान केला त्यांचा त्यांनी आज पाठपुरावा घेऊन संबंधित मोरे जो आहे तो आता दुपारी 2-3 वाजताच आपले जिल्हाधिकाऱ्यांनी फलटणला गेलेला आहे व संबंधित ग्रामपंचायतच्या जो कोण अधिकारी आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व त्यांच्या गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन आज प्रशासनाने दिलेलं आहे. खरं तर प्रशासनाचे ते आभार मानावे, परंतु मला असं वाटतं की महापुरुषांचा जिथं अवमान होईल तिथे तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही वेळ आलीच नाही पाहिजे. यासाठी आमचं बी लक्ष राहणार आहे. आम्हाला या गोष्टी जरा लेट कळाल्या, परंतु माननीय आमचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी बी गांभीर्याने लक्ष देऊन 2-3 दिवस त्यांनी पाठपुरावा घेतला व प्रशासनाला त्यांनी चॅलेंज केलं की महापुरुषांचा जिथे अवमान होणार तिथं कुणाला सोडणार नाही. यासाठी आज 4-5 वाजेपर्यंत का वाहिन्यात त्यांचा माणूस पाठवून गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे. परंतु जर गुन्हा दाखल झाला नाही तर संदीप जाधव काय इथून उठणार नाही. यासाठी मी बी प्रशासनाला सांगतो की तात्काळ हा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि संबंधित ग्रामपंचायतील जो कोण अधिकारी असेल त्याला निलंबित करण्यात यावं एवढंच सांगतो. मारहाण करणारा जो कोणी प्रवृत्तीचा केलाय त्याच्या अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करावा. तसेच उद्या परवा मी निवेदन देईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे, कारण की विषय समाजाचा आहे, विषय महापुरुषाचा आहे. यासाठी कुणाला सोडणार नाही. विषय महापुरुषाचा असल्यानंतर कुठलाही महापुरुष असू द्या त्यांचा आम्ही आदर करतो एवढंच मी सांगतो आणि तेच थांबतो.